Morning students, good afternoon students. Today we have got a very good Marathi teacher here. मराठीत बोलू का? आपल्याकडे डॉक्टर गीता मोडाले मॅडम आलेले आहेत. त्यांनी MA, MAd, PhD केलेले आहे आणि त्या रुईया कॉलेजला लेक्चरर आहेत. त्यांना 23 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे आणि त्या मराठी HSC बोर्ड एक्झाम साठी मॉडरेटर म्हणून पण आहे. तर यू आर इन गुड हँड स्टुडंट्स. त्यांनी अजून अनेक एक्स्ट्रा करिक्युलर थिंग्स केल्या आहेत, लाईक नॅचरोपॅथी, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर. तुम्हाला गरज पडली HSC एक्झामच्या वेळी, जर टेन्शन आलं तर आपल्याकडे गीता मॅडम आहेत टू सॉल्व ऑल युअर प्रॉब्लेम्स. सो शॅल वी स्टार्ट विथ द सेशन नाउ? Over to Geeta madam. Geeta madam, you may start the session. Thank you, Veena ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यावर्षी आपण एका वेगळ्या परिस्थितीमध्ये आहोत. घरी राहून शिकत आहोत. एक वेगळा अनुभव, कदाचित पहिला आणि हा शेवटचाच असावा अशी शुभेच्छा व्यक्त करते की आपण घरी बसून शिकत आहोत. ह्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. आणि शिक्षकांनी खरं तर तुम्हा मुलांसाठी खरंच फार मेहनत घेतली. ऑनलाईन सगळं ते शिकले आणि तुम्हाला शिकवत आहेत. यावर्षी 12वी साठी सर्वच विषयांचा अभ्यासक्रम बदललाय, सिलेबस बदललाय. खर तर तुम्ही कृतीपत्रिका लिहत आहात 8वी, 9वी, 10वी, 11वी सुद्धा आणि 12वी मध्ये सुद्धा तशीच कृतीपत्रिका असणार आहे. फक्त थोडासा बदल त्यांनी केलेला आहे. हा बदलही मी तुम्हाला सांगते काय असेल तो. आपण सगळेच विद्यार्थी, जवळजवळ सर्व 99.99% हे परीक्षार्थी विद्यार्थी आहोत. आपल्याला भाषेमध्ये चांगले गुण मिळवायचे. मग चांगले मार्क मिळवण्यासाठी, चांगले गुण मिळवण्यासाठी तुम्हाला अशीच कृतीपत्रिका दिलेली आहे की ज्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवू शकाल, गुण मिळवू शकाल. पण विशेषतः इंग्रजी माध्यमातून आलेल्या मुलांना ह्रस्व दीर्घ, काही शब्द, जोडाक्षर, बरं, ह्या सगळ्यांचा थोडा जास्त अभ्यास केला आणि त्याप्रमाणे तुम्ही भाषा लिहिली तर उत्तम मार्क मिळतील ह्याची खात्री मी तुम्हाला देते. जो कृती आराखडा तुम्ही लिहत आहात, खरं तर तुम्ही खूप परिचित आहात या कृती आराखड्याला. तसाच कृती आराखडा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. मी विषयाला सुरुवात करते. तुमच्या समोर स्क्रीन आहे. लिहिलंय पहा, मराठी विषय युवक भारती इयत्ता 12वी कृतीपत्रिकेचा आराखडा, विषय मराठी. आता घटनिहाय गुणविभागणी म्हणजे काय? तर तुम्ही अनुक्रमणिका आपल्या पाठ्यपुस्तकाची उघडली तर तुम्हाला तिथे घटक दिसतात. म्हणजे आपण या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे जे आपण शिकणार आहोत. तर गद्य, गद्य म्हणजे पाठ, प्रोज. पद्य, पद्य म्हणजे काय? कविता, पोएम. आणि हे सगळे साहित्य प्रकार. गेल्या वर्षी 11वी मध्ये तुम्ही नाटक हा साहित्य प्रकार शिकलेले होता. यावेळेला कथा हा साहित्य प्रकार तुम्ही शिकत आहात. त्याच्यानंतर उपयोजित मराठी. उपयोजित मराठीमध्ये त्यांनी 4 घटक दिलेले आहेत. त्याच्यानंतर व्याकरण आणि लेखन. या वेळेला मराठी पाठ्यपुस्तकामध्ये व्याकरण थोडं वाढवलेलं आहे. थोडा जास्त अभ्यास तुम्हाला व्याकरणाचा करावा लागणार आहे. लेखन, लेखन म्हणजे निबंध. 10 मार्काचा निबंध जसा गेल्या वेळेला 11वीला होता तसाच हा 10 मार्काचा निबंध आपल्याला लिहायचा आहे. फक्त त्यांनी केलंय काय की निबंधाची शब्दसंख्या कमी केलेली आहे. 300 होती ती आता 120 ते 150 केलेली आहे. मार्क मात्र तेवढेच ठेवलेले आहेत. म्हणजे तुम्हाला नेटकं लिखाण 12वीच्या विद्यार्थ्यांकडून आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. आता आपण पहिल्या घटकाकडे येऊया. 79 मार्काचा पेपर असेल. 20 जे गुण आहेत, मार्क आहेत, हे तुम्हाला तोंडी परीक्षेचे, तुमच्या वायवाचे असतील. विभाग 1 गद्य आपण समजावून घेऊ. एकूण 20 गुण ह्याच्यासाठी असतील. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी
कंसामध्ये लिहिलंय की अपेक्षित कौशल्य आकलन, स्वमत आणि अभिव्यक्ती. आकलन म्हणजे काय, किंवा आता इथे या कृती 1 अ, म्हणजे हा जो विभाग 1 आहे ना, त्यामुळे इथे कृती 1 येणार आहे. विभाग 2 असेल तर कृती 2 असेल. अशा प्रकारे हे 5 विभाग विभागलेले असतील. आता कृती 1 अ, ह्याच्यामध्ये पठित गद्य पाठावर आधारित तुम्हाला 150 ते 180 शब्दांचा एक उतारा दिला जाईल. म्हणजे जे पाठ तुम्ही शिकलेले आहात, तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी जे पाठ शिकवलेले आहेत, त्या एकूण 6 पाठापैकी एका पाठावर तुम्हाला हा उतारा दिला जाईल. लक्षात घ्या, तुम्ही हे सर्व शिकलेले आहात, त्यामुळे पाठ तुम्हाला माहित आहे, त्या उतार्यामधली संकल्पना तुम्हाला माहिती आहे, लेखकाला काय सांगायचंय तुम्हाला हेही तुम्हाला माहिती आहे. हा पाठ तुम्हाला वाचायला फार वेळ लागू नये. तो वाचला, तुम्हाला तो समजला की या उतार्याच्या सुरुवातीला तुम्ही जर 11वी आणि 10वीची प्रश्नपत्रिका पाहिली किंवा डोळ्यासमोर जर तुमच्या आता असेल, तर उतारा सुरू होण्याच्या आधी हे पहिले 2 प्रश्न असतात आकलन कृतीचे, जे 2-2 मार्काचे आहेत. म्हणजे तुम्ही उतारा वाचला की त्या उतार्यामध्येच त्या प्रश्नांचं उत्तर आहे. तुम्हाला ते तुमच्या भाषेत लिहायचंय, हे लक्षात घ्या. शक्यतो तुम्हाला काय समजलेलं आहे हे तुम्ही या ठिकाणी लिहायचे. आकलन म्हणजे काय, आपल्याला कळलंय, आपल्याला समजलंय आणि ते आपण या ठिकाणी लिहायचं. मग असा पहिला प्रश्न असेल ज्याला 2 मार्क असतील. पुन्हा हा प्रश्न विभागलेला असेल 1-1 मार्काचा, किंवा प्रश्न असा असेल ज्याची उत्तरं 2 असतील, त्याला 1-1 मार्क असेल. दुसरा प्रश्न सुद्धा तसाच असू शकतो, त्याच्यामध्ये 2 उत्तर अपेक्षित आहेत, तुम्ही एकत्र लिहिली तरी चालेल, वेगळी लिहिली तरी चालेल. अशा प्रकारे हे 2 गुण म्हणजे एकूण 4 गुण इथे होतात. आता इथे तिसरा प्रश्न जो अत्यंत महत्वाचा आहे, ज्याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचंय, तो आहे स्वमत किंवा अभिव्यक्त कृती. या उतार्यावर तुम्हाला 2 प्रश्न दिले जातील. एक स्वमतावर आहे व अभिव्यक्ती आहे, किंवा असेल त्यामध्ये तुम्हाला त्यापैकी एक सोडवायचं. आता स्वमत म्हणजे काय, तर तुम्ही जो उतारा दिलाय त्या उतार्यामध्ये जी संकल्पना तुम्हाला सांगितलेली आहे त्याच्यावर आधारित कदाचित तुम्हाला एखादा तुमच्या आयुष्यात घडलेला प्रसंग हा लिहावा लागेल, त्याला स्वमत म्हणतात. किंवा यावर तुमचं मत लिहा, यावर स्पष्टीकरण द्या, किंवा अभिव्यक्ती म्हणजे हे वाक्य स्पष्ट करा. अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी दिलेला असेल. म्हणजे तुम्हाला आपलीच मतं व्यक्त करायची आहेत, फक्त इथे शब्द वेगळे आहेत, स्वमत आणि अभिव्यक्ती. खूपदा अभिव्यक्ती म्हणजे त्या उतार्यामधूनच एखादं वाक्य उतारून त्याच्यावर तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायला सांगितलं जाईल. बहुतांशी, प्रत्येक वेळी नाही. लक्षात घ्या, प्रत्येक वेळी नाही. स्वमतावर मात्र म्हणजे तुमचं मत असेल. आता लक्षात घ्या, स्वमत लिहिताना तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आपलं मत लिहायचं, जे असेल ते पॉझिटिव्ह असेल, सकारात्मक असेल, नकारात्मक असेल. तुम्हाला एखादा आलेला अनुभव आहे ज्यामध्ये तुम्ही तटस्थपणे पाहता, तुम्ही तुमची मतं व्यक्तच केलेली नाही, असा एखादा अनुभव, काहीही, पण ते तुमचं मत असलं पाहिजे. ह्याला तुमच्या स्वमताला मार्क आहे. तुम्ही असंच लिहिलं पाहिजे, तसंच लिहिलं पाहिजे असं या ठिकाणी नियम नाही. तुमच्या मताला महत्व आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष द्या, कारण 4 मार्क हे खूप महत्वाचे मार्क आहे. आकडा मोठा आहे बरं, त्याच्यामुळे स्वमत लिहिताना काळजी घ्या. नेटक्या शब्दामध्ये, नेटक्या वाक्यामध्ये आपल्याला जे सांगायचंय ते व्यक्त करणं हे कौशल्य असतं. म्हणून इकडे कौशल्याला मार्क आहेत तुमच्या. ठीक आहे. आता तुम्हाला एक इथे आढळलं असेल की आपण 11वी पर्यंत अमुक ओळीमध्ये उत्तर लिहा, 12 ओळीमध्ये उत्तर लिहा, 15 ओळीत उत्तर लिहा, असं ते द्यायचे. त्यावेळेला बोर्डाने ते वाक्य काढून टाकले. त्यांनी सांगितलंय की लिहा बस,
किती ओळीत लिहा बंधन नाही, पण ह्याचा अर्थ असा नाही की भाराभार लिहिणं किंवा अगदी कमी लिहिणं. तुम्हाला जे सांगायचं आहे ते जर त्या मतामध्ये व्यक्त झालं की तुमचं उत्तर थांबायला हवं. ठीक आहे, हे नीट लक्षात घ्या, समजून घ्या. असाच दुसरा प्रश्न, कृती 1A पठित गद्यपाठ. म्हणजे पुन्हा या ठिकाणी तुम्ही जे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाठ शिकलेले आहात त्यापैकी एका पाठामध्ये उतार्यावर पाठामधला उतारा असेल. अगदी जसं अ ला आहे स्ट्रक्चर किंवा इथे बांधणी आहे तसंच इथे दिले. आकलन कृती 2 मार्क, पुन्हा दुसरा प्रश्न आकलन कृती 2 मार्क, पुन्हा स्वमत आणि अभिव्यक्ती याला 4 मार्क. हा उतारा सुद्धा 150 ते 80 शब्दाचा असेल. ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही उतारे वेगळे वेगळे आहेत, प्रश्न आणि गुण हे सारखे ठेवलेले आहेत. आता आपण येऊया ई अपठित गद्य उतार. हा 150 ते 120 शब्दांचा हा उतार असेल. म्हणजे काय तर अपठित म्हणजे काय, पुस्तकाच्या बाहेरचा, तुमच्या पाठ्यपुस्तकात नसलेला हा उतारा येईल. आणि ह्याच्यामध्ये त्या उतारामध्ये जे प्रश्न आहेत तेच प्रश्न तुम्हाला लिहायचे. आकलन त्याच्यावर 2-2 मार्काचं. मी पुन्हा तुम्हाला सांगते, जर 2 मार्काचा प्रश्न असेल तर त्याची खूपदा उत्तर 2 असतील, 2 अपेक्षित असतील तुमच्याकडून. मग ते 2 शब्द असतील, 2 वाक्य असतील, त्या कदाचित शिक्षक ते 2 गुण विभागतील, 1 आणि 1 देतील, किंवा त्या प्रश्नाला 2 गुण असतील पण उत्तर. लक्षात ठेवा, उतारा वाचताना तुमच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा प्रश्नच येणार. प्रश्न वाचला की तुम्ही उतारा वाचणार आहात, कारण तशी रचना केलेली आहे तुमच्या प्रश्नपत्रिकेची. त्यामुळे उतारा वाचल्यानंतर ताबडतोब तुम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर कळणार आहे. त्यावेळेला प्रश्नांची उत्तर 2 मार्कासाठी शक्यतो 2 असतात. 1 असेल कदाचित उत्तर, तर त्या उत्तरामध्ये थोडा विचार करून तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे असं असू शकतं. आपण योग्य वेळी प्रश्नपत्रिका सुद्धा पाहणार आहोत, उत्तरपत्रिका सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाणार आहे. आता येऊया आपण विभाग 2 पद्य. पद्य म्हणजे कविता, पोएट्री. त्याला 16 गुण आहे. आता अपेक्षित कौशल्य तशीच आहेत. थोडं काय बदललंय, काव्य संग्रह आणि रसग्रहण. या ठिकाणी जसं मी तुम्हाला म्हटलं की कृती 2 आहे, विभाग 2 आहे, त्यामुळे या ठिकाणी कृतीचा नंबर सुद्धा दुसरा आहे. कृती 2 पठित पद्य पाठावर आधारित. म्हणजे तुमच्या 6 कवितांपैकी कोणती तरी एक कविता, संपूर्ण कविता तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल आणि त्याच्यावर असेच प्रश्न असतील. पहा, आकलन कृती 2 गुण, पुन्हा आकलन कृती 2 गुण आणि अभिव्यक्त कृती 4 गुण, असा एकूण 8 गुणांचा. जसा आपण विभाग 1 गद्यावर पाहिला तसाच अगदी सारखा प्रश्न या ठिकाणी पद्यावर असणार आहे. फक्त ही कविता आहे, ही कविता संपूर्ण आहे. या ठिकाणी अभिव्यक्त कृती म्हणजे काय तुम्हाला सांगायचंय. म्हणजे आपण समजा रोज मातीत ही कल्पना दुधाळे यांची कविता घेतली, त्याच्यामध्ये कष्टकरी शेतकरी स्त्रीचं वर्णन आहे. इथे तुम्हाला सांगितलं जाईल की कष्टकरी शेतकरी स्त्रीचं तुम्हाला वाटलेले विशेष सांगा या कवितेत आढळणारे, तर ही अभिव्यक्त कृती होईल. तुम्हाला कविता नीट समजली तर तुम्हाला या प्रश्नांचं उत्तर लिहिणं खूप सहज करता येईल. तर अशा प्रकारे हा कृतीमधला, कृती 2 मधला हा प्रश्न असेल. आकडे येऊया, पठित पद्य पाठावर आधारित. आता इथे नीट लक्ष द्यायचंय तुम्ही ह्या 2 प्रश्नांकडे. इथे तुमच्या पाठ्यपुस्तकातलीच कविता आहे, पण या कवितेमध्ये फक्त 4 काव्यपंक्ती तुम्हाला दिल्या जातील आणि या 4 काव्यपंक्तीचा तुम्हाला अर्थ लिहायचे. आणि लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला पर्याय नाही, पर्याय दिलेला नाही. त्यामुळे कवितांचा अभ्यास खूप व्यवस्थित करायचा. तुम्हाला त्या 4च ओळी दिलेल्या आहेत.
त्या 4 ओळीमधला अर्थ सांगायचंय तुम्हाला. तुम्हाला काय समजलं बरं? शिक्षक शिकवत असताना जर तुम्ही नीट लक्ष दिलेलं असेल की कवितेमध्ये काय सांगितलंय, तर आपल्याला पाठ जे आहे, प्रोज आहे, हे सोपे पडतात. कवितेमध्ये आतमध्ये दडलेला, अर्थामध्ये दडलेला त्याचा अर्थ आहे. तो शब्द आहे, ती एखादी उपमा आहे, उपमेय आहे, संकल्पना आहे. त्या मागे कवी आणि कवयित्रीला काही सांगायचं असतं आणि शिक्षक तुम्हाला तो अर्थ उलगडून दाखवतात. तर तसा हा अर्थ या ठिकाणी तुम्हाला उलगडून दाखवायचा आणि याला 4 मार्क आहेत. 4 मार्क कमी नाही, त्यामुळे ह्याकडे लक्ष द्यायचंय तुम्हाला. तिसरा आहे ई. ई. इथे पुन्हा तुमच्याच पाठ्यपुस्तकामधली कविता येणार. या कवितेमध्ये तुम्हाला काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण लिहायचं. रसग्रहण म्हणजे काय? पुन्हा ती कविता उलगडून दाखवायची. म्हणजे ह्याच्यामध्ये अलंकार कुठला येतो, ह्याच्यामध्ये उपमेय उपमान कुठला आहे, ह्याच्यामध्ये कवीला काय सांगायचं आहे, ती संकल्पना कशी सिद्ध करून कवीने दाखवलेली आहे, हे तुम्हाला त्यामध्ये त्या 4 ओळीमध्ये उलगडून दाखवायचं. बरं, उदाहरणार्थ आपण सुरेश भटांची गझल घेतली. बरं, या गझलमध्ये रंग माझा वेगळा आहे त्या कवितेचं नाव आहे. ही कविता सगळ्या अर्थाने वेगळी कविता आहे. एक गझल आहे. खरं म्हणजे गझलमध्ये पहिल्या 2 ओळी त्याला आपण शेर म्हणतो. त्या शेर म्हणजेच एक कविता किंवा एक पूर्ण गझल असते. पण सुरेश भटांच्या त्या 6 कडव्यांच्या कवितेमध्ये संपूर्ण कविता एक गझल आहे आणि एक शेर म्हणजे सुद्धा एक गझल. त्याच्यामध्ये अनुप्रास अलंकार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला यमक आढळतं, अनेक शब्दांची पुनरावृत्ती आढळते. त्यामुळे एक लय, ताल निर्माण होतो आणि बंडखोर व्यक्तिमत्व, समाजाच्या विरुद्ध आउट ऑफ बॉक्स जाऊन काम करणारं व्यक्तिमत्व, विचार करणारं व्यक्तिमत्व त्या गझलमध्ये आपल्याला सुरेश भटांचं दिसतं. ते आपल्याला उलगडून दाखवायचंय, असं सांगायचंय प्रश्नांच्या उत्तरामध्ये. तशाच प्रकारे काव्य सौंदर्य, तुम्हाला त्या कवितेमधलं कुठे सौंदर्य आढळलं ते सौंदर्य उलगडून दाखवायचंय. एकतर काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण, या दोघांपैकी कोणता तरी एक प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. किती मार्क आहेत एकूण? आपल्याला 8 मार्क आहेत. आणि 8 मार्क असल्यामुळे तुम्ही कसं करणार आहात? पहिला 8 मार्काचा प्रश्न कसा आहे? 8 मार्काचा 8 मार्काचा, 4 मार्काचा आणि 4 मार्काचा, 8 मार्क, पुढे 16 मार्कांचं पद्य म्हणजे कवितांवर प्रश्न असतील. आपण येऊया तिसऱ्या ठिकाणी. तिसरा विभाग जो आहे हा साहित्य प्रकार. तुम्हाला मी म्हटलं की आपण 11वी मध्ये नाटक हा साहित्य प्रकार शिकलो होतो. त्या ठिकाणी कथा हा साहित्य प्रकार आणि रचना कशी केली आहे त्यांनी. पहिला जो पाठ आहे साहित्य प्रकार, कथा, साहित्य प्रकार, परिचय. म्हणजे तुम्हाला कथा कशी असते, कधी निर्माण झाली, जगामध्ये त्याचं स्थान काय आहे, कोणते कथाकार झाले, कथा कशी असावी कशी नसावी, त्याची सुरुवात कशी असावी, शेवट कसा असावा, मध्ये जो मॅटर आहे तो कसा असावा, कधीतरी त्याच्यामध्ये कलाटणी असते, ट्विस्ट असते, ते कसं असतं, हे सगळं तुम्हाला कथा साहित्य प्रकार परिचय या पाठामध्ये दिलेला आहे. बरोबर. आता हा जो पहिला कथा साहित्य प्रकार परिचय या पाठावर तुम्हाला उतारा येणार आहे, अगदी तसाच 120 ते 150 या शब्दांमध्ये. याच्यामध्ये कुठल्या त्या उतार्यामध्ये पुन्हा असेच प्रश्न आहेत पहा, आकलन, आकलन आणि आकलन. इथे या ठिकाणी मात्र प्रश्नांची रचना बदललेली आहे. कृती 3 अ मध्ये पहिला प्रश्न त्यांनी पुन्हा त्याचा उपप्रश्न केला य. आकलन कृती 1 गुण, पुन्हा आकलन कृती 1 गुण आणि दुसरा पुन्हा आकलन कृती, पण ह्याला 2 गुण आहेत. म्हणजे पुन्हा लक्षात घ्या की तुम्हाला उत्तर कसं लिहायचं. इथे एकेका शब्दांमध्ये उत्तर असेल, कदाचित एका वाक्यामध्ये उत्तर असेल, पण या आकलन कृती 2 मध्ये थोडासा प्रश्न नीट वाचायचा. तुम्हाला काय सांगितलेलं आहे, तुम्ही काय लिहिणार आहात आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते लिहायचं.
मात्र शिक्षकांनी शिकवलेलं आहे तुम्हाला, ज्या वेळेला तुम्ही उतारा वाचाल त्यावेळेला शिक्षकांचा आवाज तुमच्या कानामध्ये येईल, कारण तुम्ही ते ऐकलेलं आहे. आणि म्हणून हा प्रश्नांची उत्तर लिहिणं तुम्हाला सोपं जाणार आहे. हे 4 गुण झाले. आता आपण आ कडे येऊया, म्हणजे साहित्य विभाग 3 साहित्य प्रकारामध्ये कृती 3 मधला दुसरा प्रश्न आ. पठित कथांवर आधारित 4 कृती, त्यापैकी 2 सोडवणे आणि प्रत्येक कथेवर एक स्वमत कृती आणि अभिव्यक्त कृती असणं अपेक्षित आहे. म्हणजे कसं असणार, तुम्हाला एकूण 2 कथा आहेत, शोध आणि गढी. वपू काळेंची शोध ही कथा आणि गढी डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची कथा आहे. या दोन्ही कथांमध्ये कथेचे जे लिखित काही नियम आहेत, अलिखित नियम आहेत, लिखित आणि अलिखित, या नियमांना जोडणारी, त्या नियमांमध्ये बसणाऱ्या या 2 कथा, म्हणून या कथा आपल्याला दिल्या. मग या ठिकाणी तुम्हाला 4 प्रश्न दिलेले जातील आणि या 4 प्रश्नांपैकी तुम्ही 2 सोडवायचे. म्हणजे जसं अ असेल, हे 2 प्रश्न असतील, आ असेल 2 असेल, 1 2, ह्याच्यामध्ये पुन्हा अभिव्यक्तीवर 2 प्रश्न असतील आणि तुम्हाला ह्यातला 1 सोडवायचा आहे, 1 मधला, 2 मधला 1 सोडवायचा आहे आणि त्याला 6 मार्क असतील. त्यामध्ये तुम्हाला स्वमत असेल, तुम्हाला असा एखादा अनुभव आला का, किंवा शोध मध्ये जर आपण शिकलो आहोत, त्या कथेमध्ये काय आहे की एक 10 रुपयाची नोट चुकून दिली जाते आणि त्या नोटीचा शोध आहे. त्या शोधामागे काय बरं कहाणी आहे, आपल्याला ती अनुची कहाणी म्हणून माहितीये. मग ती कहाणी ज्या वेळेला आपल्याला कळते त्यावेळेला त्या शोधेचा, त्या नोटाच्या शोधेचा अर्थ आपल्याला कळतो. का शोध घेते ती इतकी, का ती इतकी अस्वस्थ झालेली नोट सापडत नाही. मग असा एखादा अनुभव तुम्हाला आलेला आहे का, तिथे एक टॅक्सी चालकाचं व्यक्तिमत्व येतं. अनुचं आपल्या पेशंट किंवा रुग्ण आहेत, कारण ती नर्स आहे, तर त्या नर्सचं त्या रुग्णांबरोबर असलेली बांधिलकी, हे कसं बरं व्यक्त झालंय ही आपल्याला कथा सांग. तसंच गढी ही कथा प्रतिमातून उलगडून जाते. 4 प्रतिमा आहे या कथांमध्ये. गढी आहे, वर्ण नदी आहे, त्याच्यानंतर त्या नदीच्या जवळ असलेला वडाचा वृक्ष आहे आणि या सगळ्या गावांमध्ये काम करणारे गुरुजी आहे. आणि या 4 प्रतिमांमध्ये अगदी समांतर पातळीवर ही कथा पुढे जाते. तर आपल्याला हे सगळं नीट कळलं तर आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहिणं खूप सोपं जाणार आहे. आता येऊया आपण उपयोजित मराठी. आपण थोडस या ठिकाणी हे पाहूया की तुम्हाला हे जे आहे कथा साहित्य प्रकार, त्याच्यामध्ये कशा प्रकारे वगळू प्रश्न असतील ते पण मी तुम्हाला थोडस 2 मिनिटांमध्ये ते सांगते की हे प्रश्न कसे असू शकतात. फक्त ते ऐकून घ्या. म्हणजे कशा 2 कृती असेल तर कथेची नायिका असणारी अनु, तिचा तुम्हाला आवडलेल्या तिच्या स्वभावाचा एखादा पैलू लिहा. किंवा गढी या कथेमध्ये गुरुजी जे गावाच्या विकासासाठी झटतात, असा एखादा समाज सुधारक तुम्हाला माहिती आहे का, तर त्याविषयी लिहा. किंवा त्या अनुला नोटेचं महत्व का वाटलंय ते लिहा. किंवा गावाचं बदलतं रूप तुम्हाला अनुभवाला आलंय का, तर तसा तुमचा एखादा अनुभव लिहा. अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी असतील. बरं, उपयोजित मराठीकडे येऊया. हा आपल्या पाठ्यपुस्तकामधला 4था विभाग आहे. 14 गुण आहेत. त्यामुळे या ठिकाणी पहा, तुम्हाला हे दिलेलं आहे की उपयोजित घटकावर एक आकलन कृती असते. म्हणजे कसं असेल तर तुम्हाला उपयोजित घटकामध्ये 4 घटक आहेत, नीट लक्षात घ्या. तर या 4 घटकामध्ये प्रत्येकी तुम्हाला एक प्रश्न असेल आणि या एक प्रश्नांपैकी केवळ तुम्हाला 2 कृती सोडवायच्या.
2-2 मार्काचे आहेत, बरोबर. आता या 1 ते 4 2-2 मार्काच्या त्याचं आकलन आहे. म्हणजे प्रश्न सोपे असतील ते तुम्हाला लिहायचे. अगदी प्रश्न दिलेले. प्रश्न कसे असतील की मुलाखत हा तुमचा विभाग आहे उपयोजित मराठीमध्ये. मग मुलाखतीसाठी कोणती पूर्वतयारी अपेक्षित आहे ते लिहा. माहिती पत्रकामध्ये माहितीला प्राधान्य कसे दिले जाते ते लिहा. किंवा अहवालाची काय गरज आहे, किती आवश्यकता आहे ते लिहा. किंवा वृत्तलेख लिहिताना तात्कालिकता किती महत्वाची असते ते लिहा. अशा प्रकारचे प्रश्न 2-2 मार्कासाठी तुम्हाला या या विभागामध्ये घटकामध्ये येतील. आता हा दुसऱ्या घटकाकडे जरा नीट लक्ष द्या. इथे लक्ष देणं फार आवश्यक आहे. उपयोजित घटकावर आधारित उपयोजन आणि कौशल्य कृती 10 मार्के. इथे कसं केलंय त्यांनी 1 ते 4 घटकावर आधारित 4 प्रश्न दिलेले आहेत. तुम्हाला 2 लिहायचे. म्हणजे एका प्रश्नाला मार्क 5 असणार आहेत. 5 म्हणजेच लक्ष जास्त द्यायचं आपल्याला या ठिकाणी, पण आपल्याला चांगले मार्क मिळवायचे. मग हे प्रश्न कसे असेल तर तुम्ही 11वी आठवा. तुम्हाला 11वी मध्ये उपयोजित मराठीमध्ये मुद्दे दिले होते. जसं तुम्ही लहानपणी किंवा शालेय जीवनामध्ये मुद्द्यानुसार गोष्ट लिहा दिलेली आहे पहा. एक होता राजा डॅश, मग त्याच्या गावामध्ये असं घडलं डॅश. तसंच इथे असणार आहे. तुम्हाला 5 मुद्दे आहेत. 5 मार्कांसाठी प्रश्न आहे ना. 5 मुद्दे आहेत. ते 5 मुद्दे तुम्हाला दिले जातील. त्या मुद्द्यानुसार तुम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर लिहायचं. लक्षात घ्या, उत्तर तिथेच आहे, पण यासाठी तुम्ही टेक्स्टबुक तुमचं पाठ्यपुस्तक वाचणं अपेक्षित आहे. तरच तुम्हाला उपयोजित मराठीवरचे प्रश्न चांगल्या प्रकारे लिहिता येईल. आणि उपयोजित मराठी थोडस बोरिंग म्हणा असं असतं, कारण ते फक्त वाचायचं, त्यामध्ये शिकवण्यासारखं लालित्य असं काही नाही. त्यामुळे तुम्हाला हे प्रत्येक शब्द न शब्द काळजीपूर्वक वाचायचं आणि त्याप्रमाणे प्रश्नांचं उत्तर लिहायचं. 4 प्रश्न असतील, 2 लिहायचे. 5-5 मार्काचे 2. मी तुम्हाला एखाद प्रश्न सांगते कसा असेल. प्रश्न पहिल्यांदा ते लोक पूर्ण प्रश्न देणार आहेत तुम्हाला. प्रश्न कसा असेल की खालील मुद्द्याच्या आधारे अहवाल लेखनाचे स्वरूप तुमच्या शब्दात लिहा. आता मुद्दे कसे असतील, अहवाल लेखन म्हणजे डॅश, अहवाल लेखनातील महत्वाच्या नोंदी डॅश, अहवालातील तपशील डॅश, अहवालाची विविधता डॅश, अहवालाची आवश्यकता. संपलं. तुम्हाला आता हे 5ही मुद्दे नीट लिहायचे, ज्याला तुम्हाला 1-1 मार्क असेल. अशा प्रकारे 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायचे. आता येऊया आपण व्याकरणाकडे. तुम्हाला मी जसं म्हटलं की व्याकरण थोडस या ठिकाणी जास्त घेतलेलं आहे त्यांनी. 10 मार्काचं व्याकरण, व्याकरणाचे 5 विभाग असे त्यांनी दिलेले आहे. आता मला माहितीये तुम्हा मुलांना ना व्याकरण आवडत नाही. काय ते व्याकरण काय असं. पण या ठिकाणी बोर्डाने व्याकरण घेताना लक्षात घ्या, 1 मिनिट. व्याकरण घेताना एक लक्षात घ्या तुम्ही की तुम्हाला कसं दिलेलं आहे की आपण अगदी ज्या वेळेला मराठी भाषा शिकायला सुरुवात केली शाळेमध्ये, त्यावेळेला तुम्हाला सुरुवात केली होती की वर्ण, वर्ण म्हणजे 1-1 अक्षर, मग शब्द, मग 3-4 शब्दांचं मिळून बनलेलं वाक्य. या ठिकाणी व्याकरणामध्ये वाक्यापासून सुरुवात होते. मी तुम्हाला नीट वाक्य समजलं की 12वीचं व्याकरण तुम्हाला पूर्ण समजणार आहे. म्हणून सुरुवात कशी होते, वाक्य रूपांतर आहे, मग समास आहे, प्रयोग आहे, अलंकार आहे आणि वाक्प्रचार आहे. वाक्प्रचार तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाठाच्या खाली दिलेले आहेत, जे तुम्हाला शिक्षकांनी शिकवलेले सुद्धा आहेत. ते या ठिकाणी तुम्हाला नीट वाचून, प्रश्न सोपे आहेत लक्षात घ्या, पण तुम्ही अभ्यास करणं फार महत्वाचं. तुमच्या नजरेखालून प्रत्येक पाठामधला वाक्प्रचार गेलेला असला पाहिजे. तो समोर असल्यानंतर तुम्हाला हे पाहिजे की हो हे मी वाचलेलं आहे आणि मला हे लिहिता येणार आहे, हे मी ऐकलेलं आहे, शिक्षकांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे. कारण पाठाच्या बाहेर, टेक्स्टबुकच्या बाहेर तुम्हाला काहीच येणार.
सगळं काही टेक्स्टबुक मधलंच असणार. म्हणून या ठिकाणी तुम्हाला वाक्य म्हणजे काय हे एकदा सुरुवात झाली की हे पूर्ण व्याकरण तुम्हाला येणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी व्याकरण शिकवताना नीट लक्ष द्या. इतकं सोपं आहे हे, पण समजल्याशिवाय व्याकरण येणार नाही. तर ह्याचा नीट आणि खूप छान अभ्यास करायचा आहे. आणि लक्षात घ्या, तुम्हाला 10 पैकी 10 मार्क यायला हवेत. 10 पैकी 10 मार्क मिळवायचे आहेत. एकही मार्क इथे जाता उपयोगी नाही, एकही. आता वाक्य रूपांतर, आता ह्यांनी रचना कशी केली आहे प्रश्नांची ते आपण नीट पाहू. आता पहा, त्यांनी वाक्य रूपांतर आपल्याला आपण कसं केलंय, वाक्य प्रकार आणि वाक्य रूपांतर असा आपल्याला व्याकरणाच्या विभागामध्ये पहिलाच विभाग येतो. तर त्यांनी 1 मार्क जो दिलाय तो वाक्य रूपांतरवर दिलाय आणि 1 मार्क जो दिलाय तो वाक्य ओळखा त्याच्यानुसार दिलाय. प्रश्न कसा येईल, तर पहिला येईल की तुम्हाला सूचनेनुसार कृती करायची. बरं, आता योग्य पर्याय निवडा. पहिलं ह्याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला वरील वाक्य 1 दिलेलं आहे आणि त्याला पर्याय दिलेले जे तुम्ही शिकलेले आहात. म्हणजे विधानार्थी आहे, सकारात्मक आहे, नकारात्मक आहे, उद्गारार्थी आहे, प्रश्नार्थी आहे. तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे, मग ते उद्गारार्थी असेल, प्रश्नार्थी असेल, विधानार्थी असेल, नकारात्मक, सकारात्मक यापैकी वाक्य असेल. आणि खाली तुम्हाला पर्याय दिलेले. तुम्हाला फक्त या वाक्यामधली 30 वाक्य आहे खाली, त्याचे पर्याय प्रकार ओळखायचे आणि उत्तर लिहायचे. म्हणजे समजा तुम्हाला असं दिलं की अरे बापरे, राष्ट्रध्वजाचा कुणीही अपमान करू नये असं वाक्य, हे नकारार्थी आहे. मग या ठिकाणी उत्तर दिलेली आहेत. मग उत्तर कसं असेल, उत्तर असेल राष्ट्रध्वजाचा सर्वांनी मान राखावा, कंसात असेल होकारार्थी करा. खाली उत्तर आहे, तुम्हाला ते लिहायचे. म्हणून वाक्य वाचताना खूप व्यवस्थित वाचायचे. उत्तर तिकडेच आहे, मी पुन्हा सांगते, आय रिपीट, उत्तर तिथेच आहेत. प्रश्न नीट वाचायचा आणि उत्तर लिहायची, घाई करू नका. खूपदा मुलांना असं वाटतं अरे आपल्याला हे सगळं येतं, खूप सोपं आहे, उत्तर पण इथे आहेत, घाई होते. नाही, थांबा, प्रश्न नीट वाचा, उत्तर तिकडे आहेत, उत्तर कुठेही पळून जाणार नाही. त्यामुळे घाई करायची नाही, अजिबात घाई करायची नाही. मग असं वाक्य रूपांतर झालं, त्याचं उत्तर तुम्ही लिहिलं. दुसरा आहे तो समास. आता समास कसा आहे, तर समासामध्ये तुम्हाला समासाचा एक प्रकार दिला जाईल आणि ओळखायला सांगितला जाईल की हा शब्द आहे, ह्याचा समास ओळखा. उदाहरण दिवसोंदिवस हे कुठल्या समासामध्ये येते ते ओळखा. आणि त्याच्यामध्ये खाली समासाची नाव आहेत, अव्ययीभाव, बहुव्रीही, द्वंद्व, द्विगु, समाहार, हे सगळी नावं तुम्हाला समासाची दिलेली आहे. कुठल्या ह्याच्यात येतं, उत्तर लिहायचं. हा 1 मार्क झाला. मग दुसऱ्या मार्कासाठी प्रश्न कसा असेल, तर तुम्हाला एक समास दिला जाईल आणि त्याचं नाव लिहा असं सांगितलं. कळतं, एक समास दिला जाईल आणि हा समास कोणत्या ह्याच्यात येतो, म्हणजे ते उदाहरण आहे, तुम्हाला नाव लिहायचं. तसंच प्रयोगामध्ये आता सगळे प्रश्न असेच असतील. प्रयोग असेल, योग्य पर्याय निवडा असेल, एक वाक्य दिलेलं असेल, त्या वाक्यामध्ये कुठला प्रयोग आहे, कर्तरी आहे, कर्मणी आहे, भावे आहे, तिथे तिन्ही. आणि खाली अजून एक असेल की यापैकी एकही नाही, असे 4 पर्याय दिलेले आहेत. तुम्हाला एक पर्याय लिहायचा आहे, वाक्य कुठलं आहे, पर्याय कुठला आहे, ह्याला 1 मार्क असेल. दुसरा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा 3-4 वाक्य दिली जातील आणि सांगितलं जाईल की ह्याच्यातला कर्तरी प्रयोग ओळखा, कर्मणी प्रयोग ओळखा किंवा भावे प्रयोग ओळखा, ह्याला 1 मार्क असेल. अशा प्रकारे प्रयोगाला मार्क असतो. ठीक आहे. तसंच येतं अलंकार. अलंकारामध्ये पण पहिल्यांदा प्रश्न 1 मार्कासाठी पहिला असेल, योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय निवड्यामध्ये पुन्हा तुम्हाला अलंकाराचं उदाहरण दिलं जाईल आणि त्या उदाहरणामध्ये तुम्हाला
पुन्हा वरील काव्यपंक्ती किंवा वरील उदाहरण कोणत्या अलंकारामध्ये येतं, मग त्या अलंकाराची नावं असतील. आपण 4 अलंकार शिकलेलो आहोत: अर्थांतरन्यास, अनन्वय, अतिशयोक्ती आणि अपन्नुती. मग कोणता अलंकार आहे तो त्या ठिकाणी आपल्याला लिहायचे. त्याच्यातला दुसरा प्रश्न असेल, कारण इथे 1 मार्क झाला अलंकाराचा. दुसऱ्यासाठी तुम्हाला इथे ठराविक अलंकारामध्ये दुसरा प्रश्न ठरलेला आहे. तुम्हाला एखादं वाक्य दिलं जाईल, एखादं उदाहरण दिलं जातील, त्याच्यामध्ये तुम्हाला उपमेय किंवा उपमान ओळखायचं आहे. हे तुम्ही शिकलेले आहात, लक्षात घ्या. अशा प्रकारे या ठिकाणी व्याकरण आपलं इथे संपतं. आपण वाक्प्रचाराकडे येऊ. वाक्प्रचाराकडे काय आहे तर वाक्प्रचारामध्ये तुम्हाला या ठिकाणी 2 गुण आहेत, ते पण एक विभागले गेलेले आहेत. कसे तर तुम्हाला वाक्प्रचार दिला जाईल 1 आणि खाली त्या वाक्प्रचाराचे अर्थ आहेत. तुम्हाला या वाक्प्रचाराचा अर्थ शोधून लिहायचा. ह्याला 1 मार्क असेल. आणि दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक वाक्प्रचार दिला जाईल आणि त्याचं वाक्यात उपयोग करा असं सांगितलं जाईल. येतंय लक्षात तुम्हाला? अशा प्रकारे हे 10 गुण असतील आणि या 10 गुणामध्ये तुम्हाला 10 गुण मिळवायचे आहेत. व्याकरणाचे मार्क चुकूनही घालवायचे नाहीत. निबंध लेखन. आपण निबंध अगदी पूर्वीपासून लिहत आहोत. अगदी शाळेमध्ये माझा आवडता प्राणी पासून मला माझी आई आवडते किंवा माझी आई असे निबंध आपण लिहिलेले आहेत. आता लक्षात घ्या, आता आपण 12वी मध्ये आहोत. 12वी मध्ये निबंध लिहिताना तुमची प्रगल्भता किंवा मॅच्युरिटी दिसणं आवश्यक आहे. तुम्ही मोठे आहात, विचार करता, खूपदा आपली मतं व्यक्त करता, तर ही व्यक्तमते तुम्हाला तुमच्या या निबंधामध्ये लिहायची. म्हणजे मी 2रीत असताना माझी आई हा निबंध लिहिला, त्यावेळेला माझी आई मला आवडायची कारण ती माझी सर्व प्रकारे काळजी घेते, म्हणून ती माझी आई. मला माझी आई फार आवडते. आता 12वी मध्ये सुद्धा तुम्हाला असा निबंध दिला माझी आई, तर कसा लिहाल की आई तुमची मैत्रीण कशी आहे, ती तुम्हाला भावनिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या कशी सांभाळते. तुम्ही उद्या उठून या देशाचे, या समाजाचे उत्कृष्ट नागरिक व्हावे, जबाबदार नागरिक व्हावे किंवा उत्कृष्ट मुलगा किंवा मुलगी व्हावे, खूप शिकावं, छान असावं. हे कसं बरं ती तुम्हाला शिकवते? कळत नकळत ती तुम्हाला घडवते आहे. हे जे घडवणं आहे ना, ते घडवणं आता तुमच्या 12वीच्या निबंधामध्ये दिसलं पाहिजे. म्हणजेच तुम्ही आता मोठे आहात, तुमचे अनुभव वेगळे आहेत आणि हे अनुभव तुम्हाला या निबंधामध्ये लिहायचं आहे. तर अशा प्रकारे हा निबंध आत्मवृत्तात्मक असेल. तुम्ही तुम्हा सांगत आहात, तुम्ही स्वतः बोलत आहात, स्वतः लिहत आहात, अनुभव व्यक्त करत आहात. तर अशा निबंधाचं रूप बदललेलं असेल आणि तुम्हा 12वीच्या मुलांकडून, आम्हा शिक्षकांना अशाच निबंधाची अपेक्षा आहे, हे लक्षात घ्यायचं. काहीही लिहायचं नाही. आणि जे तुमचे पाठ्यपुस्तकामध्ये जे तुमचे कविता आणि पाठ आहेत ना, त्यालाच अनुसरून तुमचे निबंध दिले जातात. वेगळा निबंध येत नाही, खूप आउट ऑफ बॉक्स निबंध येत नाही. त्याच्याशी संबंधित, उदाहरणार्थ आपल्याला एक पाठ आहे, त्याच्यामध्ये पहाटेचं सौंदर्य उलगडून दाखवलेलं आहे लेखकाने. बरं, पठाण, डॉक्टर पठाण म्हणून लेखक आहेत. त्यांनी पहाटे उठल्यावर कसं सुंदर चित्र दिसतं, या ठिकाणी तुम्हाला निबंध येऊ शकतो, पहाटेचं सौंदर्य. आपण खूप पहाटे उठत नाही मुंबईची मुलं, कारण आपण रात्री जागणारे आहोत. पण क्वचित कधी पहाटे उठलो, अगदी 3, 3:30 ही वेळ, त्या वेळेमध्ये जर आपण बाहेर पडलो, घराच्या बाहेर झाडं आहेत, पाखरांना, जे पक्ष्यांना नुकती जाग आलेली आहे, अशा वेळी आपल्याला नेमकी काय वाटतं? किती सुंदर वाटतं, शांतता आहे, एक वेगळी शांतता आहे. पहाटेची शांतता
दिवसाच्या आणि रात्रीच्या इतर प्रहारांपेक्षा वेगळी शांतता आहे. ती शब्दात सांगणं थोडं कठीण आहे, अनुभवायची गोष्ट आहे. मग कसं वाटतं ते? फुलं उमलू लागलेली असतात, कशी उमलतात. झाडांना हळू जाग येते. लक्षात घ्या, झाडं झोपली आहेत आणि झाडांना जाग येते. पक्ष्यांना जाग येते. हळूहळू हळूहळू हळू पक्ष्यांचा किलबिलाट, नंतर 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 जसा प्रकाश येतो तसं ते वाढत जात. कसं असतं हे? किती सुंदर असतं हे. हे आपल्याला त्या निबंधामध्ये लिहायचे. किंवा तुम्ही समुद्रकिनारी, मुंबईची मुलं समुद्रकिनारी जाता, आपल्याला फार आवडतं, पण समुद्रकिनारी जाताना त्या समुद्राचं आणि त्या आकाशामध्ये, आभाळामध्ये बदलणाऱ्या रंगाचं सौंदर्य आपण पाहायचं. पण आपण काय करतो? आपण समुद्रावर गेलो म्हणजे आपलं लक्ष ती भेळपुरी, पावभाजी, अजून तुमची चायनीज भेळ याकडे लक्ष असतं. कधीतरी पहा समुद्रामध्ये लाटा कशा येतात. त्या लाटावर जो फेस असतो, फेनिंग, त्याला फेनिंग म्हणतात, ते कसं दिसतं. कोणती लाट अगदी बारीक येते, कोणती लाट दमदार येते. त्याचा एक विशिष्ट सुंदर आवाज आहे, त्याला एक ताल आहे, एक लय आहे. जसा जसा सूर्य खाली येतो आकाशाचे रंग बदलतात, विलोभनीय असतात. अगदी क्षणाक्षणाला ते रंग बदलतात. मग हे बदलणारे रंग अगदी सोनेरी केशरी रंगापासून हळूहळू हळूहळू करडे म्हणजे ग्रे रंग होत 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 जसा अंधार होतो तसं काळ्यापणाकडे त्या ढगांचे रंग हळूहळू बदलतात. मग हे बदलणाऱ्या रंगाचं वर्णन आपल्याला करता आलं पाहिजे. मंद येणारा वारा, छान निसर्गाचं सानिध्य. पंचमहाभूतापैकी पाणी हे एक पंचमहाभूत आहे. निसर्गातल्या ज्या 5 भौतिक घटकांनी ही सृष्टी बनलेली आहे त्यापैकी तो एक घटक आहे. त्याचं सानिध्य आपल्या जवळ असलं तर आपल्या स्वतः मनामध्ये, शरीरामध्ये, आपल्या भावनेमध्ये, आपल्या मानसिकतेमध्ये काय बरं बदल होतात. कसं वाटतं आपल्याला त्या ठिकाणी? शांत वाटतं. मनामध्ये जो कोणाविषयी राग असेल, द्वेष असेल, कटुता असेल, तुम्ही अनुभव घ्या. जर तुम्ही समुद्रकिनारी शांत बसलात तर मनातले ते भाव सगळे निघून जातात. एक प्रकारची वेगळी अनुभूती शांततेची आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात अनुभवायला येते. मग तुम्ही झाडाखाली बसलात, तुम्ही नदी किनारी असलात, तुम्ही समुद्र किनारी असलात, का तर निसर्गाचं सानिध्य आपल्याला आहे. निसर्गाचे एक घटक आपण आहोत. पण ज्या वेळेला निसर्गाच्या जवळीकतेने आपण जसे जसे जातो तसं तसं आपलं मन शुद्ध, स्वच्छ असं होत जातं. हा अनुभव आपल्याला या ठिकाणी लिहिता यायला हवा. तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहात तर असे अनुभव निबंधामध्ये येणं अपेक्षित आहे. आपल्याला वीरांना सलामी, अनुराधा प्रभुदेसाईंचा एक पाठ आहे. त्याच्यावर तुम्हाला आपले जवान, मी सैनिक बोलतोय, लढाईचा एखादा अनुभव, अशा प्रकारचे निबंध लिहायला येतील. मग त्या सैनिकांचा तो अनुभव, एखादी घटना, किंवा नुसता एक दुसरा सैनिक आहे आणि त्यांनी फ्रंटवर लढताना इतरांना पाहिले, ते त्यांचं राहणीमान, त्यांची आनंदी वृत्ती, त्यांचं ध्येय, त्यांची मानसिकता, काम करण्याची शक्ती, हे अनुराधा प्रभुदेसाईने पाठामध्ये खूप सुंदर सांगितलेले. ह्या पाठाच्या आधारे तुम्ही हा निबंध लिहू शकाल. तर निबंधाचं स्वरूप 12वीच्या मुलांकडून अशा प्रकारे आपल्याला अपेक्षित आहे. मग निबंध 5 निबंधाचे विषय अगदी आपण पूर्वीपासून पहिलीपासून पाहत आलेलो आहोत. वर्णनात्मक येतं, व्यक्तिचित्रणात्मक, आत्मवृत्तात्मक, कल्पनाप्रधान आणि वैचारिक. लक्षात घ्या, 5ही निबंधामध्ये तुम्हाला वर्णनच करायचंय, कल्पनेने उभं राहायचंय, वैचारिकता त्यामध्ये दाखवायची, कुठेतरी स्वतःच लिहायचं, म्हणजे आत्मवृत्त आलंच. म्हणजे कुठलाही निबंध लिहिला तरी हे 5 घटक थोड्याफार फरकाने तुमच्याकडे हे येतच असतात. बरं, तुमची प्रश्नपत्रिका अशा 5 घटकांची मिळून बनलेली असेल. आता थोडस तुम्हाला मी तोंडी परीक्षेविषयी सांगते, जी 20 मार्कांची परीक्षा तुमची होणार आहे. त्याच्यामध्ये भाषेचे 4 घटक आहे. श्रवण,
वाचन, लेखन आणि संभाषण. तर या 4 घटकांवर तुमची तोंडी परीक्षा असते आणि तुम्ही ही दिलेली आहे. अगदी 9वी, 10वी, 11वी सर्व वेळेला ही परीक्षा दिली आहे. पण 11वीची परीक्षा आठवा कशी होती तशीच 12वीची परीक्षा आहे. आठवत असेल तर मी तुम्हाला सांगते कसं असेल की तुम्हाला श्रवण म्हणजे ऐकणं ह्याला 10 गुण आहेत आणि भाषण म्हणजे तुम्हाला बोलायचे ह्याला 10 गुण आहेत. आता श्रवण म्हणजे ऐकणं, आणि लक्षात घ्या तुम्हा मुलांना ऐकणं हे फार कमी होत चाललंय आता, खूपच कमी. कारण आपण कानामध्ये इयरफोन घालतो आणि विविध प्रकारची गाणी ऐकतो, पण बाकीचं ऐकायला आपण विसरलो आहोत. म्हणजे एखादी व्यक्ती बोलत असताना आपल्याला त्या व्यक्तीची मनस्थिती कळते. का बरं? कारण तिचे शब्द, शब्दामधला ओलावा, शब्दामधला आग्रह हे आपल्याला कळतं. तुम्ही जर नीट ऐकाल तर तुम्हाला ती व्यक्ती आता कोणत्या मनस्थितीमध्ये आहे हे समजू शकतं. इतकं श्रवणाचं महत्व आहे. बंद कर. ओके, आता श्रवण कौशल्य 10 गुणांचे. मग कसं असेल तर तुम्हाला 4 शब्द दिले जातील. शिक्षक वर्गामध्ये तुम्हाला 4 शब्द सांगते, त्यापैकी 4ही शब्द तुम्हाला लिहायचे आहेतच. पण समजा तुमचे एखाद शब्द किंवा 2 शब्द चुकले तरी सुद्धा तुम्हाला 2 मार्क मिळणार. म्हणजे अपेक्षित आहे तुम्ही 2 शब्द लिहिणं, पण तुम्ही 4ही शब्द लिहायचे. तसंच तुम्हाला वाक्यलेखन आहे, वाक्यलेखन 2 असणार आहे. 2 वाक्य सांगितली जाणार, शिक्षक 2दाच बोलणार. बोर्डाचा असा नियम आहे की तुम्ही 2दाच सांगायचं आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही वाक्य नीट लिहायची. आता शब्दार्थ लेखन. शब्दार्थ लेखन म्हणजे काय? तर 4 शब्द पुन्हा विद्यार्थ्यांना द्यायचे आणि 2 त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला लिहायचा. शब्दार्थ म्हणजे शब्दाचा अर्थ, तुम्हाला अर्थ लिहायचा त्या शब्दांपैकी. कोणाचा तरी आवाज येतोय, कोणी बोलतोय का? कुणाचा तरी आवाज येतोय पहा. आता शब्दार्थ लेखन झालं. पहिले तुम्हाला हे शब्द, मग वाक्य आणि मग शब्दार्थ लेखन. पुढे पारिभाषिक शब्द आहेत, कारण 10 मार्क आहेत ना, त्यामुळे 5 घटक असणार आहेत. तर इंग्रजी शब्दांचा उच्चार तुम्हाला शिक्षक करणार आहेत पारिभाषिक शब्दांमध्ये, आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्या इंग्रजी शब्दाचा मराठी हा अर्थ लिहिणं अपेक्षित आहे. ओके, आता पुढचा प्रश्न 5वा, तो काय आहे? तर तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये एखादी कथा, आपल्याला कथा आहे तर कथेमधला छोटासा भाग, कविता, उतारा किंवा एखादं रेकॉर्डिंग, ध्वनिफीत तुम्हाला 5 ओळीचं ऐकवलं जाईल आणि त्याचं तुम्हाला 10 ते 12 ओळीमध्ये सारांश लेखन करायचं. तुम्हाला लिहायचंय, तुम्ही जे ऐकलंय ना ते तुम्हाला लिहायचंय. मग त्या कथेमधला भाग असेल, त्या कवितेचा अर्थ असेल, एखादं रेकॉर्डिंग, ध्वनिफीत ऐकली तर ते तुम्ही ऐकलं की तुम्हाला त्याचं लिहायचं. त्याला तुम्हाला पुन्हा 2 मार्क आहेत. हे झालं श्रवण कौशल्य. आता आपण येऊया भाषण कौशल्य. त्याच्यासाठी 10 गुण आहेत. पुन्हा तुम्हाला काही वेळेला शिक्षक त्यांच्या मताप्रमाणे करू शकतात. तुम्हाला 3-4 दिवस आधी एखादा भाषणाचा विषय दिला जाऊ शकतो की तुम्ही ह्याच्यावर तयार करून नंतर आम्हाला इथे येऊन बोलायचे, किंवा तुम्हाला आयत्या वेळेला विषय दिला जाईल. तुम्ही वर्गात आलात, तुमचे गट केले जातील आणि त्याप्रमाणे विषय दिला जाईल. तुम्हाला विषयाच्या तयारीसाठी 5-10 मिनिटं दिली जातील आणि तसा विषय तयार करायचा आणि त्या ठिकाणी बोलून दाखवायचा. तर ह्याला 5 मार्क आहेत बरं. आणि नंतर 5 मार्काचा अजून प्रश्न राहिला. पहिलं 5 मार्क झाले, तुम्हाला दिलेलं भाषण तुम्ही बोलायचं आहे,
विचार करायला वेळ तुम्हाला शिक्षक देणार आहेत. विचार करायचा पुन्हा एकदा लक्षात घ्या. आपण मोठे आहोत, 12वीत आहोत. आपल्याला जे बोलायचं आहे ते तसंच असणं अपेक्षित आहे. तसंच छान बोलायचं. जो विषय तुम्हाला दिलेला आहे त्या विषयाला न्याय तुम्हाला देता आला पाहिजे. ऐकणाऱ्या शिक्षकाला वाटलं पाहिजे की हो, हे अतिशय सुंदर लिहिलं जाते. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला सुंदर लिहायचे. आता पुढे येईल एक भाषण लिहिलं. आता तुम्हाला काव्यानंद म्हणून एक कविता आहे पहा. तसंच तुम्हाला 5 मार्कांसाठी पाठ्यपुस्तकात असलेली कोणतीही कविता तुम्हाला ऐकवली जाईल. लिहून दाखवणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या कविता वाचलेलं असणं अपेक्षित आहे. तुम्ही कविता ऐकायची जी तुमच्या टेक्स्टबुक मधलीच आहे. तुम्हाला तुमचे शिक्षक ती कविता वाचून किंवा गाऊन दाखवतील. ती ऐकायची आणि प्रत्येक विद्यार्थ्याला 2 मिनिटं द्यायचे आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा ती कविता ऐकून दाखवायची. किंवा कदाचित असंही करतील शिक्षक की तुम्हाला आयत्या वेळी एखादी कविता बोलायला सांगतील. मग ती टेक्स्टबुक बाहेर होती, तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्हाला आवडती कविता तुम्ही पाठ करून या किंवा टेक्स्टबुक मधलीच कविता घ्या तुम्हाला जर ती आवडत असेल. बाहेरचीही घेण्याची परवानगी आहे. बाहेरचीही कविता पाठ्यपुस्तकाबाहेरील तुम्हाला घ्यायची. मग त्या ठिकाणी तुम्हाला ती बोलून दाखवायची. आता लक्षात घ्या, कविता पाठ करून बोलायची, कोणतीही एक, निवड तुमची आहे. अशा वेळी तुम्ही जे पाठ करणार आहात म्हणजे तुमचे उच्चार आहे, तुम्ही न चुकता बोलत आहात, तुम्ही योग्य वेळी त्याला न्याय दिलेला आहे, ह्याला 2 मार्क असतील. सादर कसे करतात, हाऊ यू प्रेझेंट, त्याला 2 मार्क असतील. आणि तुम्हाला त्या शिक्षकांना ही कविता ऐकल्यावर नेमकं कसं वाटतंय, म्हणजे त्याचा परिणाम कसा झालेला आहे शिक्षकांवर, ह्याला 5 मार्क असतील. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला 20 मार्काचं आपलं तोंडी परीक्षा असेल. ओके, अशा प्रकारे आपली संपूर्ण प्रश्नपत्रिका मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे. ओके, तुम्हाला काही विचारायचं आहे? काही विचारायचंय तुम्हाला? No doubt, students. You can ask in chat box. No, you go on, Geeta. Geeta, you may go on. Okay. बरं, कोणाला काही शंका नाही? मग मी निघू? वीणा मॅम, हॅलो. हा, यू मे कंटिन्यू. ओके. आता आपण या ठिकाणी सर्व प्रश्नपत्रिका समजावून सांगितले. तुम्हाला मी थोडासा एक वेगळा भाग यामधला प्रश्नपत्रिकेमधला सांगते, तो आपण पाहूया. पहा, एकच तुम्हाला उदाहरण सोडवून देते. कवितामधलं आपण रसग्रहण पाहिलं होतं, तुम्हाला रसग्रहण करायचं. आता रसग्रहण कसं करताना, समजा तुम्हाला रंग माझा वेगळा या सुरेश भटांच्या कवितेमधलं पहिल्या 2 ओळी आल्या. पहिल्या 2 ओळी म्हणजेच रंगात रंगुनी रंगात, रंगात रंगुनी माझा रंग माझा वेगळा, गुंत्यात गुंतुनी साऱ्या काय माझा मोकळा. अशा प्रकारे तुम्हाला ही कविता आली. कवितेच्या 2 ओळी आल्या आणि त्याचं रसग्रहण तुम्हाला करायचंय. आता
लक्षात घ्या, रसग्रहण करताना तुम्हाला 4 ओळी दिलेल्या जातील. अपेक्षा आहे 4 ओळी देण्याची. अजून त्याच्यातल्या 2 ओळी आपण पुढच्या घेऊया. आपण पुन्हा एकदा कवितेची ओळ ऐकू. रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतोनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्याच्याही झळा. कवी सुरेश भट यांनी रंग माझा वेगळा या गझलमध्ये आपण सर्वांपासून वेगळे कसे आहोत हे पहिल्या 2 ओळींमध्ये किंवा पहिल्या 2 पद्यपंक्तीमध्ये किंवा शेर मध्ये सांगितले. शेरामध्ये नाही लिहायचं, शेर लिहायचं, कारण या पहिल्या 2 ओळींना गझलमध्ये कुठल्याही 2 ओळींना शेर म्हणतात. मग या ठिकाणी सुरेश भटांचं लक्षात घ्या, प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात कशी होईल. कवी सुरेश भट यांनी मराठीमध्ये गझल हा काव्य प्रकार लोकप्रिय केला. याआधी मराठीमध्ये माधव जुलियन यांनी गझल हा काव्य प्रकार आणला होता. त्याच्या आधी खूप म्हणजे प्राचीन आपण जर मराठी काव्य पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एका कवीने आणलेलं गझलाचा नुसतं उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. परंतु सुरेश भटांनी हा खूप लोकप्रिय केला, मराठीमध्ये पुढे आणला. या गझलमध्ये कवी सुरेश भटांचं बंडखोर व्यक्तिमत्व दिसतं. अगदी सगळ्याच्या पलीकडे जाऊन विचार करणारं हे व्यक्तिमत्व दिसतं. या गझलाचं वैशिष्ट्य असं की ही गझल शेरांनी बांधून सुद्धा आपल्याला संपूर्ण गझल एक दिसते. प्रत्येक शेर वेगळा आहे, प्रत्येक शेराचा अर्थ वेगळा आहे, परंतु गझल एक आहे. ते एकात एक तो अर्थ आपल्याला लावता येतो. त्यापैकी पहिला शेर असा की रंगोनी रंगात माझ्या रंग माझा वेगळा. तर रंगोनी रंगात म्हणजे आपल्या जीवन जगत असताना आपण अनेक कर्तव्याच्या आणि जबाबदारीच्या रंगामध्ये रंगलेलो असतो. जसं नातं आहे तशी जबाबदारी आहे, तशी अपेक्षा आहे समाजाची, कुटुंबाची, देशाची, आणि आपण हे सगळे रंग रंगून त्याच्यामध्ये आहोत, काम करत आहोत. कवी म्हणतो की हे सगळे रंग माझ्याकडे, पण या व्यतिरिक्त वेगळा रंग माझा आहे. आपण अनेक नात्यांच्या गुंत्यांमध्ये असतो. ती गुंते एवढे असतात की निघणं कठीण असतं. खूपदा त्या गुंत्यांमध्ये आपण आपलं स्वतःचं असं वेगळं व्यक्तिमत्व विसरलेलो असतो, त्याच्यामध्ये असतो, सगळ्यांसाठी काही करत असतो. कवी म्हणतो मी सगळ्या गुंत्यांमध्ये, पण मला जर वाटलं तर मी माझा पाय या गुंत्यातून मोकळा करू शकतो. म्हणजे एक प्रकारची बंडखोर वृत्ती आपल्याला सुरेश भटांची या कवितेमध्ये आढळते. आता या कवितेमध्ये किंवा पहिल्या आपल्या ह्याच्या शेरमध्ये आपल्याला अनुप्रास अलंकार आढळतो. पहा, अक्षरांची वर्णांची पुनरावृत्ती आहे. र र र असं पहिल्या ओळीमध्ये 3 वेळा र आलंय, ग ग दुसऱ्या ओळीमध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर यमक अलंकार येतो, रंग माझा वेगळा, पाय माझा मोकळा, ळा असा वर्ण पुन्हा 2दा येतो. म्हणजे या ठिकाणी यमक साधलेला आहे, अनुप्रास अलंकार आहे, आणि त्याच्यामुळे लय छान, त्याच्यामध्ये रिदम असं आपल्याला ह्याच्यामध्ये आढळतो. कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे. सावल्या म्हणजे शांतता, थंडावा, विसावा, मनालाही शांतता, शरीरालाही शांतता. लेखकाचं संपूर्ण आयुष्य इतकं दुःखामध्ये गेलेलं आहे, इतकं दुःखात गेलेलं आहे की त्याला सावली माहिती नव्हती, त्याला मनाला शांतता माहिती नव्हती, विसावा माहिती नव्हता. आणि अचानक त्याला असं कुठेतरी आढळलं की अरे मला कुठेतरी शांतता जाणवते, मी थोडासा मोकळा आहे. हे कसं झालं, कुठून आलं माहित नाही. कोण जाणे कोठून सावल्या आल्या पुढे. पण लेखकाचं संपूर्ण आयुष्य इतकं दुःखामध्ये, इतकं कष्टामध्ये गेलेलं आहे. समाजाकडून अवहेलना त्याच्या अनुभवाला आलेली आहे, समाजाने त्यांना नाकारलेलं आहे. अशा वेळी जरी ती सावली पुढे आली, त्या सावलीमध्ये लेखक आले तरी काय म्हणतात कवी, सावलीमध्ये कवी आले तरी कवी काय म्हणतात की त्या सावल्याच्या झळा लागतायत मला. झळा म्हणजे काय,
ती सावली शांतता देत नाहीये, तर त्याची उष्णताच जाणवते. म्हणजे जसं समजा होळी पेटलेली आहे, त्या होळीच्या जवळ तुम्ही आहात तर त्या उष्णतेची धग तुम्हाला जाणवते. तुम्ही त्यामध्ये नाही आहात, त्याच्या बाजूला आहात तरी सुद्धा धग तुम्हाला जाणवते. तशी ही सावल्याच्या झळा लागतायत. उष्णता आहे ती थंडावा, ती शांतता नाहीये. इतकं दुःखानं पिचलेलं आयुष्य आपल्याला कवीचं या ठिकाणी दिसतं. पुन्हा या शेर मध्ये आपल्याला अनुप्रास अलंकार आढळतो. को, न, न, नी ह्या वर्णांची पुनरावृत्ती आढळते. मी असा की लागती या सावल्याच्या ही झळा, इथे स, झ ह्याच्या ही पुनरावृत्ती आढळते. पुन्हा यमक अलंकार पुढच्या ओळीतून मोकळा, वेगळा, झळा अशा प्रकारे यमक अलंकार आपल्याला आढळतो. म्हणजेच या ठिकाणी सुरेश भटांचा वैयक्तिक अनुभव या गझलमध्ये आपल्याला व्यक्त झालेले आढळतात. असं या प्रश्नांचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे, आपला वेळ संपतो आहे, 1 तास झालेला आहे. आपण या ठिकाणी थांबूया. वीणा मॅडम, या बोला. हा मॅम, आपला वेळ झालाय. झालं तुमचं? हो हो झालं. कंप्लीटेड. झालं. मॅडम हॅज फिनिश्ड. ओके ओके स्टुडंट्स, कसं काय वाटलं? अभिप्राय द्या की. एनीबडी? Any doubt? No questions on the chat box. No questions. But I was fully satisfied, Geeta. तुझा आवाज सुद्धा एवढा सुदिंग होता ना, खूप छान सेशन झाला. थँक्यू. सुंदर सुंदर झालं. हो हो हो. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. Should I leave? Students and teacher enjoy Sunday sumptuous lunch now. सेशन झाला. ओके ओके. आला अरिनाचा मेसेज आलाय, खूप छान मिस. अरिनाचा मेसेज आलाय बघ, खूप छान मिस. खरंच छान बोललीस, खूप छान. ओके, थँक्यू सो मच गीता मोडाले मॅडम. चला, लेट अस कन्क्लूड दिस सेशन हियर. We'll meet at 3 o'clock, right? Yes, yes. Okay, thank you so much. Okay, bye. 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 Bye.